मानवी जीवनातील उत्तुंग भावनांनी भरलेली, डोळ्यासमोर जिवंत प्रसंग उभी करणारी, मनाला विचार करायला भाग पाडणारी अतिशय छानशी लघुकथा. मी मेलो नाही. अचानक सुरू झालेल्या पावसाचे थेंब माझ्या कपाळावर जेव्हा पडले, तेव्हा मी भानावर आलो. आणि पाहतो तर काय, मी रस्त्यावर पडलेलो होतो. आकाशात पक्षी किलबिलाट करत घिरट्या मारत होते. मी माझ्या शरीराची हालचाल करू पाहत होतो. डोळ्याच्या पापण्याही हलवता येत नव्हत्या. काहीही हालचाल करता येत नव्हती. हात उचलू पाहत होतो, उचलता येत नव्हते. पाय उचलू पाहत होतो, पाय उचलता येत नव्हते. उठून बसावंसं वाटत होतं, उठता येत नव्हतं. शरीर थंड पडल्यासारखं वाटत होतं. हृदयाची गती शांत झालेली वाटत होती. डोक्यात काहीतरी रक्त गोठल्याचा थंडावा होता. अजिबच गाठरलेलं वाटत होतं. डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु उघडता येत नव्हते. आवाज द्यायचा प्रयत्न करत होतो, परंतु आवाज जात नव्हता. समजतच नव्हतं नेमकं काय झालं. सुकलेल्या अश्रूंच्या ओघाचे वघळ माझ्या डोळ्यांपासून कानापर्यंत उमटले होते. मला माझं शरीर मेल्यासारखं वाटत होतं. पण एवढ्या लवकर का बरं मी मरणार? माझे वय तरी काय आहे? मी तर अजून काहीच जगलो नाही. हे देवा, हे मला काय झाले? एवढ्या लवकर मी कसा मरणार? मी कसा मेलो? माझे एक सुंदर छान छोटंसं गोड कुटुंब आहे. लहान लहान मुलं आहेत. देवा, तू एवढा निष्ठुर कसा काय झालास? तू तर दयेचा महासागर आहेस. मी कुणाचं काय बिघडवले? मला एवढ्या लवकर कसे मरण आले? हे देवा, माझं काय चुकलं? चुकले असेल तर मला माफ कर देवा. मी माणूस आहे, माझ्याकडून चुका झाल्या असतील. मला जिवंत कर. मला माफ कर देवा. मला जिवंत कर. तुझ्याकडे कृपेचा भंडार आहे. माझ्यावर कृपा करून मला जिवंत कर. असे मी ओरडत होतो. रस्त्यावर आता बरीच गर्दी जमली होती. सगळेजण मला पाहत होते. मी ओरडत होतो, मला वाचवा! मला वाचवा! मला दवाखान्यात लवकर घेऊन जा! त्यांचं बोलणं मला ऐकू येत होतं. कुणी म्हणत होतं, ॲम्ब्युलन्सला बोलवा. कुणी म्हणत होतं, पोलिसला बोलवा. कुणीतरी धडक मारली. जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. त्यातच कुणीतरी एकानं 108 नंबर डायल करून ॲम्ब्युलन्सला बोलवलं. कुणीतरी मोबाईलवरून 112 वर फोन करून पोलिसला बोलवलं. पण माझा आवाज कुणालाच ऐकू जात नव्हता. मी ओरडत होतो, परंतु त्यांना माझं काही ऐकायला येत नव्हतं. त्यांचं सगळं बोलणं मला ऐकायला येत होतं. माझं मन ओरडून ओरडून थकलं होतं. त्यांना माझा कुठलाच आवाज ऐकायला येत नव्हता. मला सगळं करत होतं, पण मी काहीच करू शकत नव्हतो. मी हताश झालो होतो. माझ्याकडे आता काहीच इलाज नव्हता असं वाटत होतं, की आपण मेलो आहोत. मेलो आहोत. तर मग आपल्याला हे कसं कळते? कसं समजते की आपलं शरीर रस्त्यावर पडलेलं आहे? आजूबाजूला गर्दी आहे. सगळ्यांच्या मनात, सगळ्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल सहानुभूती आहे. पण शरीराच्या शिवाय माझ्या अस्तित्वाला काय अर्थ आहे? पण आपण मेलो आहोत हे पटतच नव्हतं. आपण मेलो आहोत असं वाटत नव्हतं. अजीब असं. एखाद चैतन्य अजूनही आपल्या शरीरात जिवंत आहे असं वाटत होतं. शरीर किती महत्वाचं आहे हे आतापर्यंत समजलं नाही. आजपर्यंत या शरीरावर मी विशेष काही प्रेम केले नाही. शरीराच्या कोणत्याही अवयवाला काही विशेष महत्त्व दिले नाही. एखाद्या मशिनीसारखा त्याचा वापर करत आलो. शरीराच्या श्रमशक्तीच्या अगदी शेवटच्या क्षमतेच्या मर्यादेपर्यंत मी शरीराकडून काम करून घेतले. परंतु त्याची काळजी घेतली नाही. वाटले, जेव्हा आपले दिवस येतील तेव्हा काळजी घेऊ. पण आता मला सांगू दे, जेवढं शरीराची काळजी घ्याल, तेवढं शरीर तुमची साथ देईल. शरीर हेच माणसाचं अस्तित्व आहे. सदृढ शरीरातच सदृढ आत्मा वास करते.
शरीर आत्म्याचा अविभाज्य घटक आहे. शरीराशिवाय आत्म्याला काही महत्त्व नाही, कुठेही स्थान नाही. आज हे शरीर निपचित पडलेलं आहे. अत्यंत निर्विकार, शांत. मी आता पूर्णतः थकलो होतो. पूर्णतः शून्य झालो होतो. मी जरी थोडासा विज्ञानवादी असलो, तरीही मी थोडासा दैववादी होतो. मी दैवावर, नियतीवर, परमेश्वरावर, निसर्गावर जास्त विसंबून राहत नव्हतो. थोडासा नास्तिक म्हटलं तरी चालेल. तरीही माझ्या मनात एका वेगळ्या चैतन्य शक्तीविषयी ओढ होती. मला हे जाणवत होतं की काहीतरी दैवी शक्ती आपल्यात वास करते आहे. आपल्यात सुद्धा तिचा काही अंश आहे. लहानपणी माझं मन अतिशय धार्मिक व पवित्र होते, निरागस होते. मी अतिशय धार्मिक वातावरणात जगलो आहे. लहानपणी आमच्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यासमोर माझ्या बहिणी, बाबा सगळे मिळून देवाच्या कमीत कमी 7 आरत्या होत होत्या. संध्याकाळी हरिपाठ करत होतो. शुभम करोती म्हणत होतो. देवाला नमस्कार करत होतो. त्यामुळे मनाची ती गाठ अजूनही चांगली पक्की आहे. लहानपणी माझ्यासोबत काही वाईट जर घडणार असेल, तर तिची किंचितशी चाहूल ती चैतन्य शक्ती मला देत असे. आता थोडं मोठं झाल्यावर दया, क्षमा, शांती थोडी कमी झाली. मन व्यावहारिक झालं, प्रॅक्टिकल झाले, थोडेसे दूषित झाले. आणि म्हणून ती आपल्यातील चैतन्य शक्ती आता कमी झाली आहे हे मला जाणवू लागले. मला गीतेतील तो श्लोक आठवला. नैन छिंदन्ति शस्त्राणि नैन दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्मा अमर आहे. त्याला शस्त्र कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वायू सुकवू शकत नाही. मी जर मेलो असेल तर मग माझं हे शरीर नष्ट होणार. शरीर जाळल्यानंतर मी म्हणजे माझा आत्मा कुठे जाणार? मी काय करणार? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात गोंधळ घालू लागले. मी आता देवाची, निसर्गाची, नियतीची, परमेश्वराची विनवणी करू लागलो. मी त्या अनंत दयाळू, कृपाळू, करुणेच्या महासागरास प्रणाम केला. त्याच्या चरणी लीन झालो. मला जीवनदान द्या, मला जीवनदान द्या, विनवणी करू लागलो. माझ्या भावना कुणालाच कळत नव्हत्या. माझी आर्त हाक कुणापर्यंतच पोचत नव्हती. मी शोक करून, विनवणी करून, प्रार्थना करून फार थकलो होतो. पक्ष्यांचा किलबिलाट आता शांत झाला होता. आता मला बाहेरचा कुठलाही आवाज ऐकू येत नव्हता. सभोवताली पूर्णतः अंधार जाणवू लागला. आता आपण संपणार याची जाणीव होऊ लागली होती. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, असेच फक्त मी पूट पुटत होतो. त्याला काही अर्थ नव्हता. प्रार्थना आता संपली होती. सगळं वातावरण शांत झालं होतं. तेवढ्यातच कुणीतरी माझ्याजवळ आले असा मला आभास झाला. तो आभास ओळखीचा वाटत होता. त्याला कुठलाही आकार नव्हता, कुठलंही रूप नव्हतं, कुठलाही रंग नव्हता. त्या निर्गुण निराकार आकृतीनं माझ्या कपाळाला स्पर्श केला. माझे अंग एकदम शारून गेले. हो, हा स्पर्श ओळखीचा वाटला. तो स्पर्श प्रेमाचा होता. तो स्पर्श दयेचा होता. तो स्पर्श अपार मायेचा होता. हो, तो स्पर्श मायेचा होता. माझी माय. तिनं माझे डोके मांडीवर घेतले. माझ्या कपाळावरून मायेचा हात फिरवला. भिवू नको बाबू तू. ले, काही नाही होणार. असे तिचे बोलणं मला ऐकू आले. आणि ती शक्ती अंतर्धान पावली. रस्ता आता जाम झाला होता. टू व्हीलर गाड्या कशातरी रस्ता काढून एक ओझरती नजर टाकून पुढे निघून जात होत्या. मात्र 4 व्हीलरला रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे जाता येत नव्हते. रस्त्याची गर्दी कापत एक तरुण मुलगी माझ्याजवळ आली. तिनं खिशातील रुमाल काढून माझ्या डोक्याला बांधला.
माझ्या हाताची नाडी चेक केली. तिला काहीतरी जाणवले. ती माझ्या हाताच्या बाजूला वज्रासनमध्ये बसली. ती माझ्या छातीवर हातावर हात ठेवून जोरात दाबू लागली. आणखीन आणखीन जोरात दाबू लागली. पण माझं शरीर कुठलाही प्रतिसाद देत नव्हतं. तिनं तिच्या तोंडातून माझ्या तोंडात 2 ते 3 वेळा कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला. तरी पण माझा शरीर प्रतिसाद देत नव्हतं. ती सुद्धा आता दमली होती. ती खूप प्रयत्न करत होती की माझे हृदय चालू हवे. गेल्या 15 मिनिटापासून ती अथक प्रयत्न करत होती. पण ती खूप धाडसी होती, जिद्दी होती. तिनं प्रयत्न असेच सुरू ठेवले. आणखीन 25 ते 30 वेळा दाब दिल्यानंतर कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला. आणखीन तिनं दाब देणं सुरूच ठेवले. आता ती खूपच दमली होती. चिंताग्रस्त झाली होती. तिनं एक दीर्घ श्वास घेतला. आता तिनं माझ्या छातीवर एक हात ठेवून दुसरा हात त्या हातावर ठेवला आणि वर आकाशाकडे पाहून काहीतरी प्रार्थना केल्यासारखे करून एक जोरदार दाब दिला. माझ्या तोंडातून हुक असा आवाज आला आणि तिनं आकाशाकडे वर पाहून दोन्ही हात जोडून कोणाला तरी अभिवादन केले. त्याच हातानं तिनं तिच्या डोक्यावरचा घाम पुसला. माझ्या खिशाची चाचपणी केली. तिला एक ओळखपत्र मिळाले. त्या ओळखपत्रातील मोबाईल नंबरवर तिनं फोन करून अपघात झाल्याचं माझ्या पत्नीला सांगितले. काकू, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही डॉक्टर सावदेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये लगेच या, असं सांगून मोबाईल बंद केला. समोरच रस्ता तयार करत करत ॲम्ब्युलन्स येऊन उभी होती. मला स्ट्रेचरवरून ॲम्ब्युलन्समध्ये 4-5 लोकांनी ठेवले. सोबत ती मुलगी ॲम्ब्युलन्समध्ये माझ्या शेजारी बसली. ॲम्ब्युलन्समधील डॉक्टरनं आणि तिनं आपापसात चर्चा केली. माझी सर्व प्राथमिक माहिती तिनं त्यांना दिली. मला ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला. मला माझ्या शरीराची कुठलीही हालचाल करता येत नव्हती. माझे शरीर तसेच शांत त्या ॲम्ब्युलन्समध्ये पडले होते आणि ॲम्ब्युलन्स दवाखान्याच्या दिशेनं वेगानं जात होती. मी जिवंत होणार की नाही हे वादळ माझ्या डोक्यात त्याच वेगानं भिरभिरत होते आणि त्याच वेगानं माझ्या जीवनातील प्रसंग माझ्या नजरेसमोरून जात होते क्रमशः. मदन गोपाल गवळी 9527399688. मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या माणसाची हृदयस्पर्शी आपली वाटणारी लघुकथा. मी मेलो नाहीचा दुसरा भाग ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल मदन गोपाल गवालीला कृपया लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.